नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सेमी इंग्लिश सब्जेक्ट सायन्स त्यामधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. लेसन नंबर आहे 1 लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन मायक्रोब्स. तर त्यामधले लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एक करावं तुम्ही. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दिलेले आहे किंगडम दिलेले आहेत, त्याचबरोबर प्रोटिस्टा दिलेल्या आहेत. त्याचे फक्त 2 पॉईंट्स केले तरी चालेल तुम्हाला. त्यानंतर क्लासिफिकेशन मायक्रोब्स आहेत, ते एक चार्ट जो आहे तो तुम्ही रीड करून टाका. त्यानंतर प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवामधलं पहिलं बी आणि सी. त्यानंतर क्वेश्चन 6 हू एम आय, त्यामध्ये फर्स्ट ए, 7व्यामधील ए आणि बी. पुढे पाहूया हेल्थ डिस, त्याच्यामध्ये डिसीजमध्ये ही डेफिनेशन करूया. त्यानंतर टाईप्स ऑफ द डिसीज, ते एक चार्ट पूर्ण करा. पुढे एड्सबद्दल फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन पाहूया. फर्स्ट क्वेश्चनमधलं त्यानंतर सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चनमध्ये कॅन्सर हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, IMP करून टाका त्याला. त्यानंतर 7thमधलं ए बॅलन्स डाएट हे येऊ शकतं तुम्हाला. त्यानंतर मेक लिस्टमधलं पूर्ण जे आहेत ते क्वेश्चन तुम्ही रीड करून टाका. क्वेश्चन लेसन नंबर 3 फोर्स अँड प्रेशर, कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे करून टाका तुम्ही. इथे फॉर्म्युला दिला आहे प्रेशरचा, तो एक रीड करा. इथे डेन्सिटी सबस्टन्स रिलेटिव्ह डेन्सिटी, त्याची फॉर्म्युला डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे. एक्झाम्पल्स येतील तुम्हाला, ते एकदा दोनदा सराव करा. याच्यामध्ये क्वेश्चन 3 मधला सी, क्वेश्चन 4 मधला बी आणि सी मोस्ट IMP आहे. क्वेश्चन 5 मधला तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स येतील आणि त्यानंतर इथे पण हा पण येईल तुम्हाला फर्स्ट आणि 2. त्यानंतर करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेशियम, ह्याच्यामध्ये हे ड्राय सेल करा. त्यानंतर 1 एम्पियर हे एक महत्त्वाचं आहे. पुढे इलेक्ट्रिक सेल आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 4 पण महत्त्वाचा आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे तुम्ही कराच विद्यार्थ्यांनो. त्यानंतर इनसाइड द ऑटममध्ये ह्याच्यामध्ये डाल्टन ॲटॉमिक थेअरी हे पाठच करून ठेवा. त्यानंतर पुढे न्यूक्लियस, व्हॉट इज मेंट बाय द न्यूक्लियस. त्यानंतर शेल पण विचारली जातं, एन शेल, एम सेल, एल सेल, हे पण पाठ करून ठेवा तुम्ही. हा चार्ट तुम्हाला यातला येऊ शकतो. H मोलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंड, ह्याच्यामध्ये व्हॅलेन्सी एलिमेंट, इलेक्ट्रिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट, मेटल 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर इलेक्ट्रॉन असेल तर मेटल होतात ते, आणि नॉन मेटल 4 किंवा 4 पेक्षा जास्त असेल तर ते काय होतात, ते नॉन मेटल होतात तिथे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन इथे A B C, क्वेश्चन 2 मधला A B C, क्वेश्चन 3 मधला A B C D, क्वेश्चन 4 मधला A B C, क्वेश्चन 5 मधला फिल इन द ब्लँक्स करा. क्वेश्चन 6 मधला मॅच द पेअर्स करा. आणि क्वेश्चन 7 मधला बहुतेक करा, नाही तर केला नाही तरी चालेल. त्यानंतर लेसन नंबर 6 आहे. लेसन नंबर 6 मध्ये बघा, ह्याच्यामध्ये व्हॉट इज मेंट बाय द एलिमेंट हे विचारलं जातं तुम्हाला. इथे क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे कराच तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन 2 वाला करा. क्वेश्चन 2 वाला मधला ए आणि बीच करा फक्त. त्यानंतर क्वेश्चन 4 करून टाका. क्वेश्चन 5 करा. इथे क्वेश्चन
सी ABC D करा. क्वेश्चन 8 मधला ABCD हे पूर्ण महत्त्वाचंच आहे. त्यानंतर लेसन नंबर 7 मधला फिजिकल मेटल्स, तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स विचारले जातात इथे क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 मधला ABC करा. क्वेश्चन 4 मधला ABCD करा. त्यानंतर क्वेश्चन 5 करा. पोल्युशन आला. पोल्युशनमध्ये ह्याच्यामध्ये व्हॉट इज मेन बाय द पोल्युशन येऊ शकते तुम्हाला. त्याचबरोबर हे डिफरन्स तुम्हाला येऊ शकतात. नॅचरल रिझन्स अँड मॅन मेड रिझन्स. व्हॉट इज द ग्रीन हाऊस IMP मोस्ट IMP ह्यातले 2 पॉईंट ॲसिड रेन आणि ग्रीन हाऊस इफेक्ट ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग ह्यातले 2 पॉईंट्स केलं तरी चालेल तुम्ही. क्वेश्चन 1, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 मधला बघा इथला पूर्ण ऑल व्हेरी IMP बघा इथे पूर्ण करूनच जा. आणि हे जर क्वेश्चन केले तर तुम्हाला पैकी मार्क मिळू शकतात. क्वेश्चन C, क्वेश्चन D, क्वेश्चन E, क्वेश्चन 7 पण येऊ शकतो तुम्हाला. आता 9 लेसन नंबर घ्या. 9 लेसनमध्ये हा ज्या डिफरन्स आहेत अर्थक्वेक अँड भूकंपाचे कारण आणि परिणाम हे विचारले जातात तुम्हाला. त्याच्यामध्ये क्वेश्चन 2 मधील ABC करा. त्यानंतर इथे आपला काय झालेला आहे पोर्शन सांगून झाले. अशा प्रकारे केला तर मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळेल. थँक्यू.